नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी करण पवार. आज आपण महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी ब्राह्मण कुटुंबात झाला. आगरकरांच्या वडिलांचे नाव गणेश व आईचे नाव सरस्वती होते. आगरकरांनी आपले प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामांच्या घरी कराड येथे घेतले. लहानपणापासून बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी कोर्टात कारकुनी व कंपाऊंडरची नोकरी केली. 1875 मध्ये अकोला येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. अकोला येथे राहत असताना वऱ्हाड समाचार व वृत्तपत्राच्या आगरकरांनी लेखन केले. 1877 मध्ये उमरठच्या अंबुताई फडके यांच्यासोबत आगरकरांचा विवाह झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आगरकरांनी यशोदाबाई यांच्याशी पुनर्विवाह केला. 1878 मध्ये पुण्यातील लक्कल एज्युकेशनमधून आगरकरांनी BA उत्तीर्ण झाले. 1881 मध्ये आगरकर MAची परीक्षा उत्तीर्ण झाले. इतिहास व तत्त्वज्ञान या विषयातून त्यांनी MA केले. आगरकर यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल यांचा ऑल लिबर्टी ऑफ सबजेक्शन ऑफ वुमन या 2 ग्रंथांचा, तर हर्बर्ट स्पेनर यांचा सोशिओलॉजी व एथिक्स या ग्रंथाचा प्रभाव होता. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेच्या काही भागांचा प्रभाव होता. 1881 मध्ये आगरकर व टिळक यांनी वृत्तपत्रे सुरू केली व 2 जानेवारी 1881 रोजी मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते. 4 जानेवारी 1881 रोजी केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू करण्यात आले. या वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते. केसरी वृत्तपत्राचे सुरुवातीचे ब्रीदवाक्य इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे होते. लोकमान्य टिळक व आगरकर हे तुरुंगात असताना VS जोशी व MB राम जोशी यांनी ही वृत्तपत्रे चालवली. 1881 मध्ये कोल्हापूर येथील बोरवे प्रकरणामध्ये ब्रिटिशांनी कोल्हापूरचे चौथे शिवाजी यांना वेडा ठरवून अहमदनगरच्या तुरुंगात ठेवले. कोल्हापूर संस्थानाचे दिवाण महादेव बर्वे यांच्यामुळे चौथ्या शिवाजीस वेडा ठेवण्यात आले, म्हणून टिळक व आगरकर यांनी आपल्या वृत्तपत्रास त्यावर कठोर टीका केली. महादेव बर्वे या दिवाणाने मुंबई न्यायालयामध्ये दोघांविरुद्ध फौजदारी कारवाई केली. 13 जुलै 1882 रोजी या प्रकरणाचा निर्णय होऊन टिळक व आगरकरांना 101 दिवसाची कोठडी झाली. महात्मा फुले यांनी त्यांना मदत म्हणून 10,000 रुपये वर्गणी दिली. सदरच्या तुरुंगवास बघताना आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. 1 जानेवारी 1880 रोजी लोकमान्य टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने आगरकरांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 24 ऑक्टोबर 1884 रोजी टिळक, आगरकर व चिपळूणकर यांनी संयुक्तरित्या पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. 2 जानेवारी 1885 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले. फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आमटे यांची नेमणूक झाली. 2010 मध्ये फर्ग्युसन कॉलेजला 125 वर्ष पूर्ण झाली. 1886 मध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा अगोदर किंवा राजकीय सुधारणा अगोदर करावे यावरून मतभेद झाले. 25 ऑक्टोबर 1887 रोजी आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राचा संपादन पदाचा राजीनामा दिला. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्यत्वही सोडले. 15 ऑगस्ट 1888 रोजी दसऱ्याच्या दिवशी आगरकरांनी सुधारक हे नवीन वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या मराठी आवृत्तीचे संपादक स्वतः आगरकर होते, तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळ कृष्ण गोखले होते. सुधारक या वृत्तपत्राच्या शीर्षकस्थानी इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे ब्रीदवाक्य लिहिले होते. 1914 ते 1916 या कालावधीत सुधारक हे वृत्तपत्र रामचंद्र विष्णू फडतारे यांनी चालविले. आगरकरांच्या जिवंतपणी सुधारक वृत्तपत्राच्या आठवड्यातून
3000 प्रतीचा खप होत असे. 1891मध्ये बेहरामजी मलबारी यांनी कायदेमंडळात संमतीवय विधेयक मांडले. या विधेयकास आगरकरांनी व राघव भंडारकर यांनी समर्थन दर्शविले होते, तर टिळकांनी या विधेयकास विरोध दर्शविला होता. 1893मध्ये महर्षी दंडो केशव कर्वे यांना पुनर्विवाहास आगरकरांनी पाठिंबा दिला होता व ते या लग्न समारंभात स्वतः हजर होते. या वर्षी दंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी या नावाने संस्था सुरू केली. 30 जानेवारी 1893 रोजी सुधारक या वृत्तपत्राला अंकात आगरकरांनी म्युनिसिपल व ब्राह्मण नावात टीका केली. 1892 ते 1895 दरम्यान गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. 17 जून 1895 रोजी वयाच्या 39 वर्षी दम्याच्या विकाराने आगरकरांचा मृत्यू झाला. इंदोरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी आगरकरांना महिना 500 रुपये वेतन देण्याचे ठरवले, परंतु आगरकरांनी ते नाकारले. पुण्यातील बंड गार्डन भागात टिळक व आगरकरांनी आपले आयुष्य राष्ट्राला समर्पित करण्याची प्रतिज्ञा घेतली. महाराष्ट्राला तर्कशुद्ध समाज सुधारण्याची शिकवण आगरकरांनी दिली. व्यक्ती स्वातंत्र्य, शुद्ध बुद्धिवाद, समता व मानवतावाद हे आगरकरांनी स्वभावाची चतुसूत्री म्हणून ओळखले जाते. बालविवाह, केशवपण व रोटी परंपरा यांनी विरोध. आगरकर हे पुरोगामी विचारसरणीचे होते. त्यांच्या विचारसरणीला विरोध दर्शविण्याकरिता पुण्यातील सनातनी लोकांनी आगरकर जिवंत असतानाही प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. आगरकर हे जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक होते. आगरकरांनी त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधी करिता 20 रुपये बांधून ठेवले होते. आगरकरांना हिंदुस्थानमधील दारिद्र्याबद्दल विशेष दुःख होते. कामगारांनी आपल्या हक्कासाठी संघटित होऊन संपाचे हत्यार उचलावे हे त्यांचे मत होते. आगरकरांनी जनरल रॅडच्या अत्याचाराविरोधात प्रखर लेख लिहिले होते. आगरकरांनी मूर्तिपूजा, सिमगासन आणि प्राणी हत्या व प्रेत संस्कार यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. शनिदेव हा साडेसातीचा देव ही कल्पना खोटी आहे असे त्यांनी समाजात सांगितले. तसेच धर्मांतरास विरोध, बालिका विवाहावर आगरकरांनी कठोर टीका केली. सतीची चाल, केशवपण, बालविवाह विषयी ब्रिटिश सरकारने कायदे करावे असा आग्रह आगरकरांनी धरला होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर हे मराठीतील पहिले 2 श्रेष्ठ निबंधकार आहेत असे वि. स. खांडेकर यांनी म्हटले होते. समाजवादी सुधारणेमधील जहालवादी नेते म्हणून आगरकर यांना ओळखले जाते व राजकीय क्षेत्रामधील जहालवादी नेते म्हणून टिळकांनी ओळखले जाते. आगरकरांनी ग्रंथसंपदा अकोल्यातील वऱ्हाड समाचार आगरकरांची ग्रंथसंपदा अकोल्यातील वऱ्हाड समाचार या वृत्तपत्रातून लेखन. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक खूप महत्त्वाचे. हे पुस्तक स्त्रियांनी जाकीटे घातली पाहिजेत हा महत्त्वपूर्ण लेख. शेक्सपियरच्या हेल्मेट या कादंबरीचा विकार विलसित असे मराठीमध्ये रूपांतर. हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हा महत्त्वपूर्ण लेख. गुलामगिरीचे शस्त्र हा महत्त्वपूर्ण ग्रंथ. सेठ माधव दास, रघुनाथ दास व बाई धनकुंवरबाई यांनी पुनर्विवाह चारित्र्य. वाक्य मीमांसा या वाक्याचे पुनरुत्थकरण हे व्याकरण विषयक. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.